Hello students, today's lecture we will discuss about chapter number 10 in computational botany paper, analysis of data on vegetation studies. मग व्हेजिटेशन स्टडीज म्हणजेच काय, जे प्लांटचं ग्रासेस किंवा अदर ऑर्गॅनिझम्स जे असतील त्यांचं व्हेजिटेशन कसं झालेलं आहे, ओके, त्यांचं ऑब्जेक्टचं व्हेजिटेशन म्हणजे त्यांनी किती प्लेस ऑक्युपाय केलेली आहे, त्या प्लेसवरून त्यांचा एरिया आणि त्यांची क्वांटिटी ते आपण काय करणार आहोत, मेजर करणार आहोत विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युलाज. ओके, त्यामध्ये फर्स्ट इंट्रोडक्शन. Studies of vegetation began in the early 19th century with the work of Alexander von Humboldt 1805. म्हणजेच व्हेजिटेशन स्टडीज जे आहे याचं जैवविविधतेचं जे स्टडी करणं आपण त्याला म्हणतो, अभ्यास करणं, त्याचं 19व्या शतकातच काय झालेलं आहे, सुरुवात झालेली आहे. आणि ते वर्क फर्स्टली कोणी केलं आहे, अलेक्झांडर व्हॉन Humboldt 1805 मध्ये. Then this field work conducted to study distribution of taxa and their evolutionary relationships. मग ते टेक्झा असतील किंवा ते मॅन्युअल्स असतील, त्यांचं जे अदर काही रेकॉर्ड्स असतील त्या रेकॉर्ड्स थ्रू काय केले जातं, त्याचं काउंटिंग केलं जातं किंवा त्याचं बिहेवियर किंवा त्याचे कॅरेक्टर्स जे असतील ते तिथं मेन्शन केले जातील आणि त्याच्यावरून त्याचा स्टडी केला जातो. जसं इंटर रिलेशनशिप किंवा इव्होल्युशनरी रिलेशनशिप हे सुद्धा बघितलं जातं. देन आयडेंटिफाईंग द ॲप्रोप्रिएट सॅम्पलिंग टेक्निक फर्स्ट रिक्वायर्स द आयडेंटिफिकेशन ऑफ द प्रॉपर व्हेजिटेशन अँड मेजर्स. म्हणजे त्या प्लॅन्टचं किंवा त्या ऑब्जेक्टचं त्या व्हेजिटेशन डाटा जो असेल किंवा ते ग्रासेस जे असतील त्यांचं काय करणं, प्रॉपर आयडेंटिफिकेशन करणं. मग त्या प्लॅन्टचं नाव येईल, त्यानंतर तिचा एरिया, तिची हाईट, तिची फ्रिक्वेन्सी, तिचं अबंडन्स, त्यानंतर डॉमिनन्स, हे सगळं डॉमिनन्स मीन्स तिचा बेसल एरिया किती आहे हे सुद्धा चेक केलं जातं किंवा कॅल्क्युलेट केलं जातं. हे व्हेजिटेशन डाटामध्ये आपण करतो. देन नेक्स्ट, डाटा ऑब्टेन फ्रॉम क्वाड्रेट अँड ट्रान्सेक्ट मेथड. मग ज्यावेळेस आपण तो डाटा क्रिएट करणार किंवा डाटा मिळवणार तो एक क्वाड्रॅटमध्ये मिळवूया किंवा मग ट्रान्सेक्ट मेथडने. ओके, ह्या टेबल मेथड्स किंवा क्वाड्रॅट मेथड अँड ट्रान्सेक्ट मेथड. ओके, त्यापैकी फर्स्ट जे आहे ट्रान्सेक्ट अँड क्वाड्रॅट मेथड हे आपण बघूया. त्यामध्ये त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे, ॲक्च्युअल ट्रान्सेक्ट म्हणजेच काय आणि क्वाड्रॅट म्हणजेच काय आणि त्याला काय काय इन्स्ट्रुमेंट किंवा काय काय इकॉलॉजिकल टूल्स यूज केले जातात. ट्रान्सेक्ट अँड quadrate are two ecological tools that allow us to quantify the relative abundance of organism in an area. मग इकॉलॉजिकल टूल्स यूज करून आपण त्या प्लॅन्टचं किंवा ते ग्रासेस जे असतील, ज्या व्हेजिटेशन डाटा असेल त्याचं काय करणार आहोत, पूर्ण काउंटिंग करणार आहोत ते इकॉलॉजिकल टूलच्या हेल्पनं. To track changes over time, it is important to be able to quantify changes in abundance. ओके, म्हणजे ते क्वांटिफाय म्हणजे क्वांटिटीमध्ये त्याचं काय असेल ते फॉर्मेशन झालेलं असेल आणि किंवा क्वांटिटीमध्ये आपण ते काय करणार आहोत, मेजर करणार आहोत. देन ऑल्सो लर्निंग दिस टेक्निक्स विल गिव्ज स्टुडंट्स the tools necessary to ask their own ecological questions. मग त्यांचे इकॉलॉजिकल क्वेश्चन्स म्हणजे काय, त्या एरियाबद्दल किंवा तो एरिया आपण सिलेक्ट केलेला आहे, मग तो एरिया किती घ्यायचा, ओके, आणि त्याला इकॉलॉजिकल टूल्स म्हणून काय काय यूज करता येईल हे स्टुडंटचे बेसिक क्वेश्चन्स ते मग आपण ॲज इट इज प्रॅक्टिकली ते करू शकतो. देन ए ट्रान्सेक्ट is simply a line we stretch over an area we want to study. मग आपल्याला जो एरिया स्टडी करायचा आहे तो एरिया आपण काय करणार, क्वाड्रेट किंवा ट्रान्सेक्ट बेल्ट, ओके, किंवा रोपच्या हेल्पनं आपण काय करणार, तो एरिया ऑक्युपाय करणार. देन ट्रान्सेक्ट लाईन्स कॅन बी परचेस कमर्शियली मेड अप फ्रॉम मेजरिंग टेप अँड रोप मार्क ऑफ ॲट रेग्युलर इंटरव्हल्स. म्हणजे काय करणार, एक लांबलचक दोरी म्हणा किंवा मग एक
टेप म्हणा किंवा मग एक लाकडी पट्टीच्या हेल्पनं आपण तो क्वाड्रेट बनवणार. ओके, किंवा मग मेटल स्टीलच्या हेल्पनं आपण तो क्वाड्रेट बनवणार आणि त्या क्वाड्रेटमध्ये जेवढे प्लांट्स येतील त्याचं काय करणार, काउंटिंग करणार. मग वेगवेगळे स्पेसिस त्याच्यामध्ये असतील. ओके, रोपच्या हेल्पनं पण आपण काय करणार, ते काउंटिंग करणार. थोडं एरिया तेवढा आपण सिलेक्ट करणार आणि त्या एरियाचं मेजरमेंट करून त्याच्यामध्ये ज्या प्लांट्स ज्या स्पेसिस आपल्याला आयडेंटिफाय होतील त्याचं आपण काउंटिंग करणार. मग त्याची फ्रिक्वेन्सी, रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, डॉमिनन्स हे आपण तिथं काउंट करणार. ए क्वाड्रेट इज अ फ्रेम एरिया म्हणजे फ्रेम वाईज. ओके, म्हणजे एक आपण स्क्वेअर एरिया तिथं काय करू शकतो, मेन्शन करू शकतो किंवा सर्कल फॉर्मेशनमध्ये पण आपण करू शकतो. ए फ्रेम कॅन बी मेड युजिंग PVC पाईप, वायर हँगर, बेंट इंटू स्क्वेअर्स, हुला हुप्स, कार्डबोर्ड्स. एवढं काय त्याला इन्स्ट्रुमेंट आपल्याला अवेलेबल पाहिजेत. देन पॉईंट इंटरसेप्ट अलॉंग द ट्रान्सेक्ट लाईन. मग ट्रान्सेक्ट लाईन म्हणजेच काय, आपण एक लांबलचक लॉंग इलॉंगेटेड अशी रोप जर घेतली, दोरी जर घेतली तर त्या दोरीवरती आपण काय करणार, ते क्वाड्रेट मेन्शन करणार. म्हणजे त्याला आपण काहीतरी सिग्नल तिथं आपण क्रिएट करणार आणि तेवढी क्वांटिटी, तेवढं मेजरमेंट करून आपण तो क्वाड्रेट सिलेक्ट करणार. देन द सिम्पलेस्ट इकॉलॉजिकल सॅम्पलिंग मेथड इज पॉईंट इंटरसेप्ट. म्हणजे इंटरसेप्ट म्हणजेच काय, ऑक्युपाय केलेला एरिया, तो एरिया आपण काय करणार, तिथं काउंट करणार आणि त्या एरियामध्ये त्याला सिग्नलिंग करणार, नंबरिंग देणार. द पर्पज of using a quadrats is to enable comparable samples to be obtained from areas of consistent size and shape. मग त्या प्लॅन्टची साईज अँड शेप हे सुद्धा आपण काउंट करणार. साईज म्हटल्यानंतर त्या प्लॅन्टचा बेसल एरिया येईल आणि शेप म्हटल्यानंतर त्या प्लॅन्टची हाईट. ओके, हे सगळं आपण तिथं काउंट करणार. देन रेक्टँग्युलर क्वाड्रेट्स अँड इव्हन सर्क्युलर क्वाड्रेट्स हॅव बीन यूज इन सम सर्व्हेज. मग काही अँगलमध्ये क्वाड्रेट मेथड पण यूज केली जाते, तर काही एक्सपेरिमेंटमध्ये सर्क्युलर क्वाड्रेट्स पण आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. देन फ्रिक्वेन्सी. मग फर्स्ट आपण काय काउंट करणार, त्याची फ्रिक्वेन्सी. इट इज द नंबर ऑफ सॅम्पलिंग युनिट ॲज पर्सेंटेज. म्हणजे पर्सेंटेजमध्ये आपण काय करणार, तिला मेन्शन करणार. इन विच ए पर्टिक्युलर स्पेसिस ऑकर्स. मग त्याच्यामध्ये आपल्या पर्टिक्युलर किंवा स्पेसिफिक नंबर ऑफ स्पेसिस आपल्याला अवेलेबल होतील, पण आपल्याला ज्या पाहिजेत, वी वॉन्ट टी स्टडी, मग आपल्याला ज्या स्पेसिसचा स्टडी करायचा त्याच स्पेसिस आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. त्यांचंच आपण काउंटिंग करतो. द मेजर ऑफ स्पेसिस दॅट इज परहॅप्स मोस्ट डिफिकल्ट टू ॲप्लाय ए फ्रिक्वेन्सी. मग त्याची फ्रिक्वेन्सी आपण चेक करणार, नोट डाऊन करणार. द प्रपोर्शन ऑफ सॅम्पल युनिट्स विच कंटेन्स ए गिव्हन स्पेसिस. मग त्या स्पेसिसचं किंवा ती प्लॅन्ट आपल्याला किती वेळेस अवेलेबल झाली हे आपण तिथं काउंट करणार. द मेजर इज अ सिम्पली ऑब्टेन बाय रेकॉर्डिंग प्रेझेन्स ॲब्सेन्स विथ ए सिरीज ऑफ क्वाड्रेट्स. मग किती क्वाड्रेटमध्ये आपल्याला ती स्पेसिस अवेलेबल झाली, किती क्वाड्रेटमध्ये अवेलेबल ॲब्सेन्स आहे हे सुद्धा आपण तिथं काउंट करणार. such that a species would have 25% frequency if it occurred in 50 quadrats out of 200 thrown. ओके, म्हणजेच काय 25% आपल्याला त्याची फ्रिक्वेन्सी आलेली आहे. ओके, मग 50 क्वाड्रेट आपण मेन्शन केले, तर 50 क्वाड्रेटमध्ये आपल्याला 200 स्पेसिस काय झाल्या, अवेलेबल झाल्या. ओके, या टाईपमध्ये आपण फ्रिक्वेन्सी जे आहे ते फॉर्म्युला आपण बघणारच आहोत. Then local frequency may be obtained by subdividing each quadrant and average the frequency in each quadrant. मग आपण त्या प्रत्येक क्वाड्रेटमध्ये ज्या स्पेसिस आहेत त्या आपण काउंट करणार आणि प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी आपण काउंट करणार. देन 5 classes आर समटाईम्स यूज टू समराइज डाटा. मग त्याचा डाटा जो असेल तो आपण क्रिएट करणार त्या प्लॅनचं कलेक्शन करून. ओके, एक्झाम्पल रोइंकियार 1934. मग रोइंकार या सायंटिस्टने ते वर्क केलेलं आहे. मग त्याने फर्स्टली 5 स्पेसिस किंवा 5 क्लास त्याने मेन्शन केलेले आहेत. ए 1 to 20%, बी 21 to 40%, सी 41 to 60%, डी 61 to 80% अँड लास्ट ई 81 to 100%. ओके, मग या क्लास वाईज त्याचं काय केलेलं आहे, त्या पर्सेंटमध्ये जर तेवढी ती प्लॅन्ट अवेलेबल झाली तर तिचा तो काय क्लास आपल्याला मेन्शन करता येतो.
देन पर्सेंट फ्रिक्वेन्सी, मग फ्रिक्वेन्सी कशी आपण मेन्शन करणार, कशी कॅल्क्युलेट करणार. दिस टर्म रेफर्स टू द डिग्री ऑफ डिस्पर्शन ऑफ इंडिव्हिज्युअल स्पेसिस इन ॲन एरिया अँड युजली एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज ऑकर्स. मग ती किती एरियामध्ये आपल्याला किती स्पेसिस अवेलेबल झाल्या ते आपण काउंट करणार, त्यांचं मेजरमेंट करणार. तो एरिया प्लस त्या प्लांट आणि त्या किती क्वाड्रंटमध्ये अवेलेबल झाली ते. It was studied by sampling the study area at several places at random and recorded the name of the species that occurred in each sampling units. मग त्या स्पेसिसचं नेमसुद्धा आपण काय करणार तिथं मेन्शन करणार. देन इट इज कॅल्क्युलेटेड बाय इक्वेशन. ते इक्वेशन थ्रू आपण किंवा ते फॉर्म्युल्या थ्रू आपण ते काय करणार तिथं स्टडी करणार किंवा त्याचं काउंटिंग करणार. फ्रिक्वेन्सी पर्सेंटेज is equal to number of quadrants in which species occurred divided by total number of quadrants studied into 100. ओके, मग नंबर ऑफ क्वाड्रंट्स म्हणजे किती क्वाड्रंट्समध्ये ऑफ द 5 क्वाड्रंट जर आपण घेतले, मग 5 क्वाड्रंटमध्ये आपल्याला किती क्वाड्रंटमध्ये स्पेसिस अवेलेबल झाली, 3 क्वाड्रंट्समध्ये अवेलेबल झाली आणि टोटल नंबर ऑफ क्वाड्रंट्स किती आहेत 5, मीन्स 3 डिवायडेड बाय 5 इंटू 100 असं आपण ते फ्रिक्वेन्सी काउंट करू शकतो. देन नेक्स्ट रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण कशी काउंट करणार. द डिग्री ऑफ डिस्पर्शन ऑफ इंडिव्हिज्युअल स्पेसिस इन ॲन एरिया इन रिलेशन टू द नंबर ऑफ ऑल द स्पेसिस ऑकर्ड. किती स्पेसिस ऑकर्ड झाल्या किती क्वाड्रंट्समध्ये हे आपण आधी मेन्शन करणार. मग त्यामध्ये फर्स्ट म्हटलं रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ ऑकरन्स ऑफ द स्पेसिस डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑकरन्स ऑफ ऑल द स्पेसिस इंटू 100. ओके, ऑकरन्स द स्पेसिसमध्ये किती स्पेसिस आपल्याला अवेलेबल झाल्या, ओके, आणि डिवायडेड बाय टोटल स्पेसिस नंबर ऑफ किती आहेत, ओके, इंटू 100. देन डेन्सिटी. इट इज अन एक्सप्रेशन ऑफ द न्यूमेरिकल स्ट्रेंथ ऑफ द स्पेसिस वेअर the total number of individuals of each species in all the quadrants is divided by the total number of quadrants studied. ओके, मग ज्यावेळेस आपल्याला डेन्सिटी स्टडी करायचं तर आपण त्याचं काउंटिंग कसं करणार. डेन्सिटी इज कॅल्क्युलेटेड बाय डेन्सिटी इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ ए स्पेसिस इन ऑल क्वाड्रंट्स. ओके, मग एक स्पेसिस जे आहे मग प्रत्येक क्वाड्रंटमध्ये किती अवेलेबल झाल्या 2 2 3 3 अशा आपल्याला क्वाड्रंट्समध्ये अवेलेबल होतील. मग त्या टोटल स्पेसिस आपण काय करणार काउंट करणार अँड डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ क्वाड्रंट्स. ओके, किती स्पेसिस अवेलेबल झाल्या. आता फॉर एक्झाम्पल 5 क्वाड्रंट्स आहे, मग 5 क्वाड्रंटमध्ये आपल्याला प्रत्येक क्वाड्रंटमध्ये 2 2 स्पेसिस अवेलेबल झाल्या 2 3 2 3. तर आपण काय करणार त्याचं 2 स्पेसिस जर अवेलेबल झालेले असतील तर आपल्याला 10 स्पेसिस अवेलेबल होतील 5 क्वाड्रंट्समध्ये. ओके, मग 10 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू डेन्सिटी. देन नेक्स्ट रिलेटिव्ह डेन्सिटी. इट इज द स्टडी ऑफ न्यूमेरिकल स्ट्रेंथ ऑफ स्पेसिस इन रिलेशन टू द टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ ऑल द स्पेसिस अँड कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज. रिलेटिव्ह डेन्सिटी कशी काउंट करायची त्यामध्ये सांगितलं आहे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ द स्पेसिस डिवायडेड बाय नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ ऑल स्पेसिस इंटू 100. मग किती एक इंडिव्हिज्युअल स्पेसिस किती आपल्याला अवेलेबल झाली तिचा नंबर, त्यानंतर नंबर ऑफ ऑल स्पेसिस. ओके, ऑल स्पेसिस इंडिव्हिज्युअल किती अवेलेबल झाल्या इंटू 100. दॅट इज अ रिलेटिव्ह डेन्सिटी. ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल त्याचं क्वाड्रंट मेथडचं जे प्रॅक्टिकल असेल ते आपण केलं तर आपल्याला हे व्यवस्थितरित्या समजून जातं. अबंडन्स. It is the study of the number of individuals of different species in the community per unit area. मग किती स्पेसिस आपल्याला अवेलेबल झाल्या त्या एरियामध्ये, दॅट इज ए अबंडन्स. ओके, बाय क्वाड्रंट्स मेथड सॅम्पलिंग आर मेड ॲट रॅन्डम ॲट सेव्हरल प्लेसेस अँड द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ ईच स्पेसिस वॉज सम अप for all the quadrants divided by the total number of quadrants in which the species occurred. मग किती क्वाड्रंट्स आपण यूज केले आणि त्या क्वाड्रंट्समध्ये किती किती स्पेसिस आपल्याला अवेलेबल झाल्या त्याचा फॉर्म्युला पुढे आपण बघणारच आहोत. अबंडन्स इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स ऑफ स्पेसिस इन ऑल क्वाड्रंट्स. म्हणजे एका प्रत्येक क्वाड्रंट्समध्ये ईच क्वाड्रंटमध्ये आपल्याला किती स्पेसिस अवेलेबल झाल्या एका स्पेसिसच्या. ओके, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ क्वाड्रंट्स इन विच द स्पेसिस ऑकर्ड. मग किती क्वाड्रंट्समध्ये ती स्पेसिस अवेलेबल झाली किंवा किती क्वाड्रंट आपण स्टडी करत आहोत. ओके, इज इक्वल टू अबंडन्स.
Then dominance, it is defined as the total area of a given species per unit area within the community. मग त्या प्लांटने किंवा त्या ऑब्जेक्टने किंवा ते व्हेजिटेशन डाटा आपण क्रिएट करत आहोत, कॅल्क्युलेट करत आहोत, तर त्या प्लांटने किती एरिया तिथं ऑक्युपाय केला आहे किंवा किती तिची कम्युनिटी आपल्याला अवेलेबल झाली, दॅट इज अ डॉमिनन्स. It is used as a synthetic as well as analytical characters. The number of organisms sometimes may not give करेक्ट आयडिया ऑफ द स्पेसिस. मग त्या किती आहेत हे आपण रँडमली सांगू शकत नाही. ओके, त्या किती आहेत ॲक्च्युअल, मग ते आपल्याला काउंट केल्याशिवाय ते आपल्याला सांगता येत नाही. इफ वन बेसेस हिज कन्क्लुजन ऑन नंबर ए सिंगल ऑर फ्यू ट्रीज इन ग्रासलँड ऑर फ्यू ग्रासेस इन ए फॉरेस्ट शुड बी ए लिटल व्हॅल्यूज. मग नंबर ऑफ स्पेसिस आहेत, मग त्याची फॉरेस्टमध्ये जर आपल्याला त्याचं काउंट करायचं आहे तर मग आपण काय करणार, तेवढंच एरिया काय करणार, त्याचं काउंट करणार, ऑक्युपाय करणार आणि त्यातल्या तेवढ्याच स्पेसिस आपण काय करणार, काउंट करणार आणि त्या एरियामध्ये त्या स्पेसिस काय आहेत, डॉमिनंट इन कंडिशन्स आहेत हे आपण मेन्शन करणार विथ द फॉर्म्युला. देन बट इफ ही कन्सिडर द स्पेसिस ऑफ ऑन द बेसिस ऑफ एरिया ऑक्युपाय बायोमास अँड सिच्युएशन मे बी डिफरंट. म्हणजे त्या स्पेसिसने किती एरिया ऑक्युपाय केलेला आहे हे पण आपण मेन्शन करणार आहोत. दस कवर इट इज इंड्यूस ॲज ॲन इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स इन डॉमिनन्स. मग ते एरिया म्हणजेच काय, कव्हर. ओके, किती एरिया कव्हर केला हा तिचा मेन कॅरेक्टर तिथं आहे इन डॉमिनन्स कंडिशन. इन डॉमिनन्स ऑफ स्पेसिस इज डिटरमाइंड बाय द व्हॅल्यू ऑफ बेसल कव्हर. मग बेसल कव्हर म्हणजेच काय, तिचा बेसल एरिया जो असेल तो. Then relative dominance is the coverage value of species with respect to the sum of the coverage of rest of the species in the area. मग किती एरिया तिने कव्हर केलेला आहे. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ कव्हर्ड एरिया किंवा कव्हरेज एरिया असं आपण म्हटलेलं आहे. रिलेटिव्ह डॉमिनन्स इज इक्वल टू, मग त्याचा फॉर्म्युला काय आहे, रिलेटिव्ह डॉमिनन्स इज इक्वल टू टोटल बेसल एरिया ऑफ द स्पेसिस. मग त्या एरियाने त्या स्पेसिसने किती एरिया ऑक्युपाय केला आहे तो एरिया आपण काउंट करणार, डिवायडेड बाय टोटल बेसल एरिया ऑफ द स्पेसिस. मग त्या स्पेसिसचा टोटल एरिया आपण काय करणार, काउंट करणार. ओके, इंटू 100. मग जेणेकरून आपल्याला त्याचं डिव्हायडेशन आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डॉमिनन्स आपल्याला मिळून जातं. ओके.